तुम्ही येण्यापूर्वी आमच्या दालनात एक वृद्ध आला होता, हुबेहूब आमचंच रूप. आणि त्याने आम्हाला सांगितलं, ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित. यातच शोध सुटेल तुझं कोड. सम्राज्ञी, हे कोड त्यानंच आम्हाला घातलंय. दितिमातांचं म्हणणं आहे की आम्ही या कोड्यापासून दूर राहावं. परंतु सम्राज्ञी, याचं उत्तर शोधल्याशिवाय आम्हाला शांतता मिळणार नाही. आणि आम्हाला असंही वाटतंय की कदाचित या कोड्याच्या उत्तरात आम्हाला एक मोठं रहस्य उलगडेल. आता आपण कोड्याच्या कोणत्या टप्प्यावर पोहोचला आहात? या क्षणापर्यंत आम्हाला काहीच कळलेलं नाहीये सम्राज्ञी. ज्ञानाचा दिवा म्हणजे काय, एकावर एक रचलेलं गुपित म्हणजे काय, आम्हाला काही माहिती नाही. आणि या कोड्याचं उत्तर शोधून शोधून आमच्या मस्तकात शूळ उठलाय, जो शमण्याचं नाव घेत नाही. सम्राज्ञी, तुम्हाला सुद्धा हे सगळं निरर्थक वाटतंय का? हो ना? आमचीही आता तशीच भावना होतीये. हा विचार मनातून काढून टाकावा असं आम्हाला वाटतंय. हा विचार काढून टाकावा आणि निघून जावं इथून. थांबा. हे गुपित उलगडण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू. खरंच हा ज्ञानाचा दिवा म्हणजे काय असू शकतो हे बहुधा आम्हाला ठाऊक आहे. सम्राज्ञी, तू मला काहीच करू शकत नाहीस. मी तुला कायमचं संपवून टाकीन. ही शेवटची संधी देते तुला. तू माझं काहीच बिघडवू शकत नाहीस. हे काय? हे कसं झालं? हा संघर्ष आहे जगाच्या रक्षणासाठी. असुर सम्राज्ञी, मला लवकर सांगा, या कोड्याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? असुर नरेश, त्या कोड्यामध्ये जो उल्लेख केला होता त्या ज्ञानाच्या दिव्याबद्दल आम्ही आमच्या भावाकडून ऐकलंय. काय ऐकलं होतं?
असुर सम्राज्ञी मला लवकर सांगा. असुर नरेश, संपूर्ण असुर वंशाचे पिता कश्यप ऋषी हे ब्रह्मदेवांचे पुत्र होते आणि त्यांचे निस्सीम भक्तही होते. परंतु सृष्टीचे निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांची पूजा होणे जेव्हा बंद झाले तेव्हा कश्यप ऋषींना फार दुःख झाले आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचं एक गुप्त मंदिर तयार केलं. इकडे शुंभ आणि निशुंभ यांचे मोठे बंधू नमुची यांचे इंद्राबरोबर घनघोर युद्ध झाले आणि या युद्धामध्ये नमुचींचा वध झाला. तेव्हा शुंभ आणि निशुंभ संतापले. या हत्येचा सूड घेण्यासाठी शुंभ आणि निशुंभ यांनी ब्रह्मदेवाच्या त्याच मंदिरात कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. असुर सम्राज्ञी, या कथेचा आणि ज्ञानाच्या दिव्याचा संबंध काय? संबंध आहे. ब्रह्मदेव हे ज्ञानाचे प्रतीक आहेत. विश्वातील सगळं ज्ञान हे ब्रह्मदेवांपासून निर्माण झाले आणि जे मंदिर उभं केलं होतं त्यामध्ये स्वतः कश्यप ऋषींनी एक दिवा लावला होता. नाही, पण ओढ्यातला ज्ञानाचा दिवा आणि तुम्ही म्हणताय तो दिवा हा एकच असेल कशावरून? कारण तप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा शुंभ आणि निशुंभ काही शतकानंतर पुन्हा त्याच मंदिरात गेले तेव्हा तो दिवा अदृश्य झाला होता. असुर नरेश, ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज तरीही असेल थोडं. शुंभात तुम्ही म्हणताय तो संदर्भ मला आता लागतोय. मला लवकर सांगा, हे मंदिर कुठे आहे? असुर नरेश, ते आम्हाला ठाऊक नाही, पण ते कोणाला माहीत असेल हे मात्र आम्हाला ठाऊक आहे. कोणाला? दैत्य माता. दिती मातांना हे ज्ञात असून उपयोग काय? ते आता मला कधीही सहाय्य करणार नाही. करते, त्या आपल्याला नक्कीच सहाय्य करते, पण त्यासाठी आपल्याला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि तो मार्ग कोणता आहे हे आम्ही जाणतो. तुझ्या विनाशासाठी संघर्ष आहे हा जगदंबा. सर्वनाश. तुझा सर्वनाश होणार आता, कारण मला आता तुझं खरं रूप कळलंय. गंगाई, जरा एकदा बघ बरं, 1000 दिव्यांसाठी हे तेल पुरल ना? वय पुरतही एवढंच, आणि गरजेपरी जरा जास्तच आहे. पर असू द्या, कमी पडाय ना ग. तेल कमी पडणार नाही आणि पुण्य बी. गंगाई, खरंच तुझ्यामुळं माझ्याकडून देवी यायचं हे पुण्याचं काम होतंय बरं का. तू समजावलंस म्हणून मी हे काम करायला तयार झालो, नाहीतर त्या बाईबद्दल मनात आडी ठेवली असती
आणि हे काम झालंच नसतं माझ्याकडनं. चांगल्या हेतूनं कोणतं बी काम करायला घेतलं का देव नेहमी पाठीशी असतो बघा. आता बघा, एवढ्याशा येडेत एवढं तेल बी तुम्ही काढू शकलात, ते त्याच्यामुळंच. काकी, जगदंबा आहे का घरी? मी तिला खेळायला बोलवायला आले. जगदंबा घरी नाही आहे. मला वाटलं तुझ्या बरोबरच ती खेळायला आली असेल. तू कुठनं आलीस आता? मी तर घरून आले. तिला सगळीकडे शोधलं तरी गावात कुठेच नाहीये. अरे देवा, कुठं गेली असेल ही पोरगी? अशी न सांगता कुठं जात नाही होती. असुरानं तर नसन नेलं उचलून तिला. काय नको नको ते विचार येतात तुझ्या डोसक्यात. थांब, मी बघतो. मला सांग, तुम्ही ते वडाच्या झाडाच्या इथं खेळता, तिथं पाहिलं का तू? बघितलं, पण तिथं ती नव्हती. आलोच मी बघू.